सत्य ही शिव है, शिव ही सुंदर है। सत्यम शिवम सुंदरम। ईश्वर सत्य याचा अर्थ काय की जगाचा प्रलय झाल्यानंतर जे तत्व शिल्लक राहिलं होतं त्या तत्वाचं नाव आहे सत्य तत्व। आणि ते सत्य तत्व दुसरं तिसरं कोणी नसून ते सत्य तत्व म्हणजेच साक्षात देवादिदेव महादेव म्हणजेच शिवतत्व आहे। बघा तुम्ही, शिवाचं दुसरं नाव सत्य आहे आणि सत्याचं दुसरं नाव शिव आहे। पण शिवजींना खोटं अजिबात चालत नाही बरं का। शिव कारण स्वतः सत्य स्वरूप असल्यामुळे शिवजींना खोटं अजिबात चालत नाही। बघा माय बाप्पा हो, पुढे कथा येईल, मी सांगेलच तुम्हाला। शिवजींना खोटं अजिबात चालत नाही। याचं उदाहरण असं आहे की स्वतःची पत्नी ज्यावेळेस शिवांशी खोटं बोलली सती माता, तर त्या सतीचा सुद्धा भगवान शिवांनी त्याच क्षणाला त्याग केला होता। एवढं शिवांना सत्यप्रिय आहे, खोटं अजिबात चालत नाही। पण आज जर तुम्ही या समाजाचा जर थोडा विचार केला ना, तर आजकाल सध्याची परिस्थिती अशी आहे की लोकांच्या ठिकाणचं सत्य आता हे जागेवरच राहिलेलं नाही। जेवढा आपण खोट्याला प्राधान्य देतो ना, तेवढं खऱ्याला प्राधान्य देत नाही। ही परिस्थिती आज समाजामध्ये आहे। एखाद्या व्यक्ती जर सत्याच्या मार्गाने चालत असेल ना, तर तो सत्याच्या मार्गाने चालणारा मनुष्य आपणा सारख्यांना आवडत नाही। पण जो खोटा अवडंबर आणून आपल्या समोर जर प्रगट करत असेल तर ती व्यक्ती तुमच्या सारख्यांना काही लोकांना आवडल्याशिवाय राहत नाही। थोडं माझं बोलणं तुम्हाला कडू वाटेल किंवा थोडं तुमच्या मनाला थोडंसं बोचेल, पण सत्यता हीच आहे की जो सत्याच्या मार्गाने चालतो लोक त्याला त्रास दिल्याशिवाय राहत नाही, लोक त्याची निंदा केल्याशिवाय राहत नाही। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, सत्याच्या मार्गाने चालत असताना तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला अडचणी भरपूर येतील, तुम्हाला त्रासही भरपूर होईल। पण तुम्ही जर सत्याचा मार्ग सोडला नाही ना, तर त्याचा परिणाम असा होईल की विजय शेवटी सत्याचाच होतो। मी एक वाक्य नेहमी माझ्या कथेतून कीर्तनातून सांगत असतो आणि एक वाक्य नेहमी माझ्या कानावर पडत असतं। आपण सर्वजण म्हणतो, सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित कभी हो नहीं सकता। सत्य जो सत्याच्या वाटेने चालतो ना, त्याच्या जीवनात दुःख येतच, त्याला त्रास भोगावाच लागतो। आणि हा कलीचा महिमा आहे, हा आपला महिमा नाहीये। एक कलियुगामध्ये हे सांगितले संत महात्म्यांनी, ऐका कलीचे महिमान असत्यासी रिझेल जन, करती संतन करती संतांचे हेडन। हे कुणामुळे? या कलीच्या प्रभावामुळे घडते। जो सत्याच्या मार्गाने चालायला लागला, लोक त्याला दगड मारतात, लोक त्याची निंदा करतात। आणि निंदा कोणाची नाही केली हो। आज समाजाच्या मध्ये जर आपण बघितलं ना, तर प्रत्येकाची निंदा करतात लोक। एक वाक्य आहे, एक म्हण आहे समाजामध्ये, लोक घोड्यावरही चालू देत नाही। आणि तुमच्याकडे पण आहे का? आहे का तुमच्याकडे? बरं, म्हणजे तुम्ही जर होकार दिला, मान हलवली तर मला बरं वाटतं। हत्ती चले बाजार आहे की नाही? मला सांगायचं काय तुम्हाला की अडचणी किती येऊ द्या,
पण आपला मार्ग आपण कधी सोडायचा नाही. सत्याच्या मार्गाने आपण चालत राहायचं. भगवान परमात्मा शिवजी हे इतके सत्यप्रेमी आहेत, यांना सत्य इतकं आवडतं की स्वतःची पत्नीचे एकदा खोटं बोलली आयुष्यामध्ये. आपल्या पत्नी तर कितीदा खोटं बोलत असतील आपल्यासोबत, पण शिवजींची पत्नी ही आयुष्यामध्ये एकदा सत्य खोटं बोलली तर त्याचा परिणाम शिवजींनी त्याच क्षणाला त्या सतीचा त्याग केला होता. इतकं सत्य प्रिय हे भगवान परमात्म्याला आहे. म्हणून आपण सुद्धा त्या सत्याच्याच मार्गाने निरंतर चालायला पाहिजे, हा भाव आपल्याला ही कथा सांगते. होत ना, निंदा कुणाची नाही करत लोक. भले तुम्ही सत्याच्या मार्गावर चालायला लागलात, आज हे कर्म, हे सत्य कर्म आहे. हे जे आपण कर्म करतोय हे सत्य कर्म करतोय. कथा कीर्तन करणं हे सत्य कर्म आहे. आज ज्यावेळेस ही मंडळी काही कार्यक्रम समोर घेऊन येत असेल तर त्यावेळेस त्यांचे सुद्धा लोक निंदा करत असतील, होत असेल. गुरुजींसारखी मंडळी असेल किंवा ही सर्वच जी वयोवृद्ध मंडळी आहे, यांनी जर कथा आणि कीर्तनात कुणाला सांगितलं की आपल्याला कथा करायची, कीर्तन करायचे, तर लोक त्यांची सुद्धा निंदा करतच असतील ना कधीतरी. त्यांना सुद्धा त्या गोष्टीला सामोरं जावं लागत असेल, पण तरी सुद्धा त्या निंदेला त्यागून ते आपल्या या कार्यावर ज्यावेळेस दृढ राहतात, दृढ विश्वास ठेवतात, तर त्याचा परिणाम असा होतो की इतकी सुंदर कथेचं आयोजन होत असतं. एकदा जोरदार टाळ्या या सर्व मंडळीत करता झाल्या पाहिजे तुमचा. या वयातही ही तळमळ असणं फार गरजेचं आहे. खरं तर ही तळमळ तुमच्या सर्वांचीच असायला पाहिजे. इतकी सुंदर कॉलनी आहे आणि इतक्या सुंदर कॉलनीमध्ये जर असा सप्ताह होत असेल तर मला खरंच कौतुक वाटतं या गोष्टीचं. शिवजींनी या ठिकाणी आपल्या सर्वांना या कथेतून काय शिकायचंय हो? कथा तर तुम्ही रोजच ऐकताय, पण कथातून तुम्हाला काय घेणं गरजेचं आहे? आपल्या जीवनात आपल्यावर कोणताही प्रसंग येऊ द्या, कितीही बिकट प्रसंग येऊ द्या, पण आपण कधी खोटं बोलायचं नाही, हे आपल्याला या कथेतून शिकायचंय. शिवजी हे सत्य स्वरूपात आहेत. एवढंच नाही माय बापा हो, राम कथेमध्ये रामचरित मानस ज्यावेळेस गोस्वामी तुलसीदासजी लिहितात, तर रामचरित मानसामध्ये सुद्धा गोस्वामी तुलसीदासांनी फार सुंदर शब्द वापरलेला आहे. धरी मन दूसर सत्य समाना, आगमनी गम पुराण धरी मन दूसर सत्य समाना, आगमनी गम पुराण बखाना, राम सिया राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम. खूप सुंदर सांगितलं. धर्म न दूसर सत्य समाना. कलियुगामध्ये जर जीवन जगायचं असेल, या कलियुगाच्या प्रभावापासून जर दूर राहायचं असेल, तर त्यासाठी सर्व सोपं साधन सांगितलं या चौपाईमध्ये. जीवन असं जगा, हे सत्याच्या मार्गावर चालून आपलं जीवन आपण जगलं पाहिजे. धर्म न दूसर सत्य समाना, आगमनी गम पुराण बखाना. धर्म न दूसर सत्य समाना. सत्यासारखा दुसरा धर्म नाही. पण जेव्हापासून हा मोबाईल आला ना, मोबाईल जेव्हापासून आला
तेव्हापासून लोक इतकं खोटं बोलायला लागले, इतकं खोटं बोलायला लागले की बसलेला असतो कथा मंडपात आणि कोणाचा फोन आला तर सांगतो, अहो हा बघ बस स्टँडला उभा आहे. मला एकच सांगायचंय तुम्हाला, तुम्ही ज्यावेळेस सत्य मार्गाने चालताय, मी आधीही बोलून गेलो, मी परत हे वाक्य रिपीट करतोय की ज्यावेळेस तुम्ही सत्याने चालाल ना त्यावेळेस तुम्हाला अडचणी येतीलच. येणार नाही असं नाही, लोक तुमची निंदा करतीलच, पण लोकांची निंदा पचवण्याचं सामर्थ्य तुमच्यामध्ये आलं पाहिजे. मला सांगा ना, देवादिदेव महादेवांचं चरित्र आपल्याला काय शिकवत आहे? ज्यावेळेस समुद्र मंथन झालं त्या समुद्र मंथनामध्ये सर्वात पहिले काय निघालं? काय निघालं? विष निघालं. ते विष बघितलं आणि सगळे त्या विषापासून दूर पळाले. त्या विषाचा स्वीकार कोणी करत होतं का? तयार झालं कोणी करायला, पण कुणीही ज्यावेळेस तयार झालं नाही त्यावेळेस देवादिदेव महादेव त्या ठिकाणी जातात आणि सर्वांनी महादेवाची प्रार्थना केली. महादेवा सर्वांना वाटू लागलं की हे विष पचवण्याची ताकद फक्त कुणामध्ये? फक्त देवादिदेव महादेवामध्ये आहे. आणि महादेव त्या ठिकाणी जातात आणि महादेवांनी काय केलं? त्या ठिकाणी ते सगळं लाहल नावाचं विष आपल्या कंठामध्ये धारण केलं. त्यामुळे त्यांचा कंठ निळा पडला आणि त्यांना एक ज्ञान प्राप्त झालं. बोल नीलकंठेश्वर महादेव की. सज्जन हो, मला भाव तुमच्या समोर प्रगट करायचा आहे की शिवजींनी समुद्र मंथन ज्यावेळेस झालं तर त्यामध्ये पहिलं हलाहल नावाचं विष हे स्वतः प्राशन केलं. खरं सांगू का, आपल्याला सुद्धा आपल्या जीवनामध्ये, मी म्हणणार नाही की शिवांनी जसं विष पिलं तसं तुम्ही विष प्या. आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपल्या हलाहल नावाचं विष आपल्या जीवनामध्ये येणार नाही, पण ते कोणत्या स्वरूपाने येतं ते ऐका जरा. ज्यावेळेस तुमचा चांगलं घडायला लागतं ना, तुम्ही सत्याच्या मार्गाने चालायला लागतात, त्यावेळेस लोक तुमची निंदा करतात. आणि हे निंदारूपी विष ज्याला पचवता आलं, ज्याला हे निंदारूपी विष पचवता आलं ना, शेवटी त्याचाच विजय होत असतो, एवढं मात्र लक्षात ठेवा. म्हणून ते निंदारूपी विष आपल्याला त्या शिवांप्रमाणे पचवता आलं पाहिजे. पण इतकं सोपं नसतं बरं का, ते इतकं सोपं नसतं. अहो, मनुष्य प्रगती प्रथावर जायला लागला की त्याच्या संदर्भाने लोक बोलतातच. म्हणून तर म्हटलं जातं ना, आपलं चांगलं व्हायला लागलं की शेजारच्याला काय होतो? त्रास होतो की नाही? आणि निंदकच असा असतो की त्या निंदकामुळे आपली प्रगती होत असते, एक लक्षात घ्या. म्हणूनच असं म्हटलं जातं की निंदकाचे घर असावे भारतात. तुम्ही हसला, त्याच्यावरून मला बरा आनंद वाटला. आतापर्यंत असं वाटत होतं की तुम्ही जसे काही साखरपुड्याचे पाहुणे बसले. निंदकाचे घर असावे महाराष्ट्रात, नाही का? निंदकाचे घर असावे जळगाव जिल्ह्यात, असे निंदकाचे घर असावे भुसावळ तालुक्यात, नाही का? निंदकाचे घर असावे बस स्टँड जवळ, नाही. निंदकाचे घर असावे शेजारच्या गल्लीत. निंदकाचे घर असावे शेजारी. म्हटलंय शेजारी. एक बोलू का? याही पुढे जाऊन, तुमचं मन खूप मोठं आहे, तुम्ही म्हणत असाल की निंदकाचे घर असावे शेजारी, पण मी त्याच्या पुढे वाक्य तयार केले की निंदकाचे घर असावे शेजारी नाही, निंदकाचे घर असतेच शेजारी. म्हणूनच आपली प्रगती होत असते. निंदकाला निंदा करू द्यावं, निंदा कोणाची नाही झाली. अरे, एवढ्या पंतप्रधान पदापर्यंत जी व्यक्ती पोहोचली त्या व्यक्तीचा सुद्धा लोकांनी निंदा केलीच की नाही?
पंतप्रधानासारख्या व्यक्तीची जर लोक निंदा करत असतील तर आपल्या जीवनामध्ये आपली एखाद्याने निंदा केली तर काय माहिती. पण त्या निंदाचं स्वरूप जर त्या निंदेमुळे जर आपली प्रगती होत असेल तर ती निंदा कधीही चांगली आहे. ज्या वेळेस देवादिदेव महादेवांनी ते निंदारूपी विष पचवलं ना त्याचाच परिणाम ज्यावेळेस अमृत निघालं तर त्या अमृताचा सुद्धा त्यांना काय प्राप्त झाला, सहभाग प्राप्त झाला की नाही. म्हणजे जीवनामध्ये होऊ द्या, चांगल्या वाटेला जायला लागले की चांगल्या रस्त्याला तेव्हाच महत्व आहे. चांगल्या रस्त्यावरून गाडी जर चालवायची असेल तर आपल्याला मध्ये काय लागतात, ब्रेकर, गतिरोधक लागतात की नाही. मग चांगल्या रस्त्यावर गाडी चालवायची असेल तर मध्ये मध्ये त्या ब्रेकरचा सुद्धा आपल्याला काय करावा लागतो, त्यांचा सुद्धा त्रास सहन करावा लागतो की नाही. म्हणून जीवनामध्ये आज मला तुमच्याशी चर्चाच करावीशी वाटते. खरं तर शिवतत्वच असं आहे सज्जनो, शिवतत्वाला खोट अजिबात चालत नाही. म्हणून जीवनामध्ये होता होईल तेवढं माणसाने खरं बोलण्याचा प्रयत्न केला पाहिजे, खऱ्याशी जुळून राहिलं पाहिजे. त्रास होईल पण जर तुम्ही आपला मार्ग जर टिकवून ठेवला तर निश्चित स्वरूपामध्ये शेवटी तुमचाच विजय झाल्याशिवाय राहणार नाही. हा भाव मला तुमच्या सोबत प्रगट करायचा आहे. पुढे शिवजी हे एकट तत्व शिल्लक आहे आणि त्यावेळेस त्या शिवजींना एक आता आपल्या निर्गुण स्वरूपाचं सगुण स्वरूपामध्ये विचारण करायचा त्यांच्या मनामध्ये भाव निर्माण झालेला आहे. बघा तुम्ही, शिवजींचे दोन रूप आहेत. एक रूप आहे निर्गुण आणि दुसरं रूप आहे सगुण. कथा समजते ना तुम्हाला? नीट ऐका. प्रत्येक देवता आतापर्यंत आपण जेवढेही देवता बघितले असतील प्रत्येक देवचे ते दोन रूप आहेत. एक निर्गुण रूप आणि दुसरं सगुण रूप. मग ज्यावेळेस सृष्टीचा प्रलय झाला त्यावेळेस जे शिव तत्व आहे, जे सत्य तत्व आहे, ते सत्य तत्व म्हणजेच भोलेनाथांचं निर्गुण स्वरूप आहे. आणि हे निर्गुण स्वरूप आपल्याला दिसत नाही बरं डोळ्यांनी, ते डोळ्यांनी दिसत नाही पण तरी सुद्धा कार्य करतात. मग ह्या निर्गुण स्वरूप हे भगवान परमात्म्याचं हे निर्गुण स्वरूप आहे तरी कसं, याचं वर्णन गोस्वामी तुलसीदासांनी आपल्या रामचरित मानसामध्ये फार गोड केलेलं आहे. कसं आहे निर्गुण स्वरूप भगवान परमात्म्याचं? ओ बिनु पद चलहि सुनहि बिनु काना, बिनु पद चलहि सुनहि बिनु